मी सूर्यकांत गोविंदराव कोनाले, राहणार सावरगाव, थोट तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून माझी जमीन हंगरगा शिवारामध्ये गट क्रमांक 24मध्ये आहे. माझा दक्षिण बाजूचा जे शेतकरी आहे त्यांनी मागील काही वर्षापूर्वी 39 गुंठे आणि 40 गुंठे जमीन माझ्या लगत खरेदी केली होती. मग आम्ही शेजारी या नात्याने त्यांना चांगलंच एक माणुसकीच्या नात्याने चांगलं गोड बोलत होतो. पण काही दिवसापासून त्यानं काही ना काही कारणं सांगून आमच्याबरोबर सतत वाद करत आहे. मग आम्ही हे गोष्ट 4 माणसाच्या कानावर किंवा पंचाच्या मध्यस्थीनं मिटविण्यासाठी आम्ही हंगरगा येथील एक 7-8 पंच आणले असता त्यांनी ती गोष्ट मान्य केली नाही आणि उलटं पंचाच्या समक्षच काही बाई म्हणून निघून गेला. निघून गेल्यानंतर काही दिवसांना आम्ही दुसऱ्या पंच आणण्याच्या बोलण्यामध्ये तयारीत होतो. त्यावेळेस त्याच रमाकांत किसन कांबळे व किसन गोविंद कांबळे यांनी त्यांचेच गावचे त्यांनीच 2 पंच आणले. पंच आणून माझ्या धुऱ्यावर सतत काही ना काही गोष्टीपासून अतिक्रमण करणं, त्यानंतर 4 पंचांना राहून दिलेलं खोटा उपसणं, फेकून देणं, आम्हाला शिवेगाळ करणं, त्यानंतर मारहाण करण्यासाठी पळत दगड धोंडा घेऊन येणं, त्यानंतर रॉडनं मारहाण करण्यासाठी सळी उचलून पळत घेऊन येणं, ह्या गोष्टीसाठी आम्ही त्याला नमून वागत होतो आणि त्याच्याच म्हणण्याप्रमाणे आम्ही चलत होतो. पण काही दिवसापूर्वी ह्यानं काय केला की पंचासमक्ष लोखंडी रॉडनं घेऊन मला शिवीगाळा करून माझ्यासमोर मारायचा प्रयत्न केला येऊन. आम्ही म्हणलं बाबा हे जे आहे ते तू असं करू नको, जे आहे ते कायद्याप्रमाणे आपण करू आणि तुझी जमीन असेल तर तू मोजून घे. नाही मला मोजून घ्यायची गरज नाही म्हणल्यानंतर आम्हाला असंच हाताबा की असं करेल या भीतीनं आम्ही मूळ मालकाला, ज्या शेतजमीन मालकाने जमिनी विकली त्यांना बोलून आणल्यानंतर त्या मूळ मालकाने आम्हाला त्याच्या जमिनीचा आढावा, आमच्या जमिनीचा आढावा घेऊन इमान इतबारी त्यानं खोटं राहून दिली असता ह्यानं 15 दिवसाला मला खोटं मान्य नाही म्हणून फेकून उपडून काढून सगळे धुऱ्यावरचे धोंडे ते आमच्या इकडे जमिनीमध्ये आणून टाकला व पिकाचे नासधूस केले. तसेच गट क्रमांक 14मध्ये दोघांच्यामध्ये सामायिक कालवा काढला असताना ते पण शेतमालकानं ती येऊन दाखवला होता आणि त्या पद्धतीने आम्ही कालवा काढून घेतला होता आणि दोन्ही साईडला नाल्यामध्ये खोटं रवले असता ह्यानं काय केलं, ह्या शेतकऱ्यानं पश्चिम बाजूला जे खूट आहे ते कायम ठेवला आणि पूर्वे बाजूचा जे खूट आहे ते उपडून ते नाल्याची दिशा असं गोल आमच्या इकडे केली व पश्चिम बाजूला पूर्ण ट्रॅक्टरनं भरा आणून सगळं कालव्यामध्ये भरा टाकून त्या नाल्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला व त्याचं पाण्याचं वळण आमच्या वावरामध्ये केला. ह्या गोष्टीसाठी आम्हाला फार मानसिक त्रास, शारीरिक त्रास सगळं झालं आणि ह्या गावामध्ये कोणी आम्ही बाहेरगावचे असल्यामुळं आम्हाला कोणी काही सहकार्य केलं नाही तिथल्या लोकांना. ज्या पंचाला आम्ही आणत होतो त्या पंचाला त्यांना म्हणत होता तुम्ही इथे यायची गरज नाही असं म्हणल्यानंतर आम्ही फार धक्क्यामध्ये हे झालं जीवन आमचं. म्हणून आम्ही मूळ मालकाला बोलून त्याच्या म्हणण्याप्रमाणे जसं आहे तसं असं खूट राहून 15 दिवसाखाली मूळ मालकाने हावगी भीमराव कोनाले यांनी दिली होती. मग आम्ही त्या गोष्टीला मान्य झालो. त्यांच्या गावामधले 2 पंच आले होते, शिवाजी अंकुश पवार आणि शिवाजी निवर्ती पवार, हे दोघं बी आले होते. त्यांनी बी बरोबर खोटं राहून दोरी टाकून सरळ करून दिले होते. तर मला मान्य नाही म्हणून खोटं फेकून आमच्या अंगावर मारहाण करण्याचा प्रयत्न करायला आहे, जीवे मारण्याची धमकी देऊलेला आहे आणि तुला खतम करतो असं तसं करून म्हणलं. आम्ही म्हणलं बाबा आम्ही काही बुरशीळ माणसं नाही आणि जे होईल ते कायद्यानं तू जमीन मोजून घे म्हणून म्हणले तर तो मानायला तयार नाही. आणि आम्ही याबद्दल आता तक्रार आम्ही पोलीस स्टेशन आणि महसूल विभागाला तक्रार केली आहे आणि आमचा त्या प्रशासनावर सगळं आणि कायद्यावर संपूर्ण विश्वास आहे आमचा. जे निर्णय देतील त्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, वाट बघणार आहोत की येत्या काही दिवसामध्ये आम्हाला अधिकाऱ्याकडून आश्वासन मिळाले की काय ते तुमचं घटनास्थळी येऊन पंचनामा करू असं आश्वासन मिळाले आणि आम्ही त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत आहोत. त्यांची त्या निर्णयाचं वाट बघत आहोत. तहसील प्रशासनाकडे गेलो असता तहसीलदार मॅडम पांगरकर यांनी सांगितले मला की मॅडम आमच्यावर हे अशाला असा अन्याय होत आहे आणि त्याची काय कारवाई करून द्या असं म्हणले असता मॅडम स्वतः म्हणले याची लगेच महसूल आपलं मंडळ अधिकारी यांच्याकडे लगेच ऑर्डर काढून देऊ आणि त्यांनी ऑर्डर काढण्यासाठी मला त्या कर्मचाऱ्याला सांगितले आणि काय याबद्दल ती कारवाई आहे ती सोमवारी करून देतो म्हणून
आश्वासन दिले आहे. त्यांच्यावर आमचा पूर्ण कायद्यावर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे आणि अपेक्षा त्यांच्याकडून आमच्या आहेत की बाबा त्यांनी येऊन ह्याबद्दल काहीतरी तोडगा काढावं आणि आम्हाला जे हे जीवितहानी जे नुकसानाची धमकी देणं मारहाण करणं याबद्दल ह्यानं जे आमचा शेतकरी आहे विरोधी हे असं धमक्या दिलेलं आहे. अट्रॅसिटी करतो, तुझी केस मुंबईला चालवतो, मुंबईला नेतो, असं हे आम्हाला वारंवार धमक्या देत आहे. आणि मी आणि माझी पत्नी इथं आम्ही दोघंच घरी राहता व माझे 2 मुलं आहेत ते शिक्षणाबद्दल बाहेरगावी आहेत. आम्हा दोघाला काहीच कळत नाही त्याबद्दल काय करावं आणि कुठं जावं काय नाही. आता आमचा पूर्ण कायद्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्या कायद्याची प्रतीक्षा करीत आहोत. मालक हे आमचे मूळ मालक आमचे चुलत भाऊ आहेत हावगी भीमराव कोणाले. ह्यांना मी रिक्वेस्ट करून नेलो, बाबा हे आमच्या अंगावर सतत मारहाण करायला येऊ लागले, धोंडा घेऊन येऊ लागले, गजाळीचा राड घेऊन येऊ लागले. म्हणून मी ह्यांच्याकडे गेलो, ह्यांना रिक्वेस्ट करून बाबा आम्हाला तुला जिथं तुला रव वाटेल तिथून कुठं राहून दे म्हणून मी ह्याला विनवणी केली. ह्या गोष्टीला ह्यानं सहमत होऊन 15 दिवसाखाली कुठं राहून दिला होता. तर त्यानं मान्य नाही म्हणून 12 तारखेला काढून फेकून दिला आम्हाला. कसं आहे, आम्ही पंच म्हणून मला भावाला नेला, कुठं रवलो. मग कुठं रवल्यानंतर त्यानं फोटो उपसून टाकला म्हणे. मला मान्य आहे म्हणला. मग आम्ही त्यानं तिकडे सांगर गेला मी आमच्या गावाकडे घेऊन आलो. मग दाखिली ना त्या दिवशी नाही हे विनाकारण त्रास झाले. हां मग आम्ही जे खरं आहे ते सांगून टाकलं की आम्ही आपलीच आहे ती. असं नाही काय निवडणूक होती, निवडणूक झाडं होते, झाडाच्या निटोप्यानं मी हिसाब दुरी लावली होती. नाही आम्ही जे मजा देखत झाले तेच मी सर खरं आहे ते सांगणार.